पॅकिंग मजबूत दिसतंय रे. संसार मांडायची तयारी चालू आहे. आता बसताय ना माझ्या लग्नात बसताचं द्यायचंय ना त्याची तयारी आत्तापासूनच काय. एक नंबर भाई तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. फिर से आ गए बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे. व्लॉगच होईना माझ्याकडून, काय करा ना. पण ठीक आहे, तब्येत ठीक नाही आहे मा. एक तर तुम्हाला याचं उदास तोंड दाखवूशी वाटत नाही मला, त्याच्यामुळं ब्लॉग होत नाही आहे सध्याला माझ्याकडून. पण काय विषय नाही. पण ऐका ऐकताय का? ऐका. हां, आता हे आता ठीक आहे, डेली ब्लॉग हे ते बाकी कुठं नाही चालू आहेत त्याच्यामुळे होईना. पण तुम्हाला तर माहिती आहे, आता जे आपल्याला पहिल्यापासून फॉलो करतात, सबस्क्राईब करतात त्यांना माहिती आहे मागच्या पावसाळ्यात किती राडा घातलेला आपण. म्हणजे गड किल्ले, ट्रेकिंग, पाऊस, वारा, ऊन, राडा बेचा बाळा डायरेक्ट. तर मग आता आपण एक असा प्लॅन केलेला आहे की गडावर राहायचा जाऊन. एक गड चूज केलेला आहे आपण, मी रिव्हील नाही करत आहे. तिथं टेंट टाकून एक दिवस आम्ही राहणार आहे. आणि ते येतं आहे. मग मला डोकं पेटलं, अरे म्हणलं आज व्लॉग काढू. मस्त खर्च कमी पण रिटर्न बी आलं पाहिजे ना. सो त्यामुळे म्हणलं ब्लॉग काढू, काहीतरी काढूच. तुम्हाला तोंड दाखवणं गरजेचं आहे. कारण एक कमेंट वाचले मी, माझ्या डोळ्यात अश्रू आले. एका भावाने असे कमेंट केले ते की तू जर ब्लॉग नाही ना केला मी मरल. चल बस, तू लायक है क्या, काम करने दे. आणि भाऊ बी आला, लगेच ब्लॉग चालू केला मी. बारसा म्हणून धंदा शेवट धंदा, बिझनेस माइंडेड आहे ना भाऊ. पण आला लगेच. खोलून बघू नक्की काय आहे, नक्की कसं काय आहे ते. आयला राव, आंघोळीनं केलं का तू वाटतोय राव. तोडफोड होईल आत्ताच तुटल ते. बॉक्स मोठा दिलाय काय बघता बघ. बॉक्स मोठा बॉडी स्प्रे आणि गाडी लावायची. पॅकिंग मजबूत दिसतंय रे. पॅकिंग मजबूत आहे भाऊ. पैसा उचल. कारण आता प्लॅनच आपला मजबूत आहे ना, त्याच्यामुळं करायला लागते पोटा पाण्यासाठी. तुम्हाला काय पगार आहे लाख रुपये, आम्हाला पगार 15,000. बघू बरे शिगडी आली ते काय आम्हाला घरातून आपलं संसार मांडायची तयारी चालू आहे आता. म्हणजे हे करतोय, बसताय ना माझ्या लग्नात बसताचं द्यायचंय ना त्याची तयारी आत्तापासूनच काय. भारी वाटतंय असं ठेवायला. हे पण आहे का एवढं मोठे? अच्छा, बरं आहे राव. छोटे एवढे घेऊन फिरायचं कंटिन्यू. बघू ह्याच्यात काय वाचतो आपण, स्पेसिफिकेशन वाचू. हे येतं, हे कधी वाचलं नाही. अकॉर्डिंग ऑफ मॉडर्न कॅम्पिंग स्टोव यू बाय टू चूज राईट गॅस टाईप. लावत आपण इंग्लिश येते म्हणजे वेल एज्युकेटेड आहे मी. ब्लॉगर आहे म्हणून असं समजू नका मला इंग्लिश येत नाही. थाडा इंग्लिश बोलतो मी. रशियन लोकांसोबत भारी बोलतो. ओके. कसं आहे, पेटलं का? एक नंबर भाई भाई. ओके. काय बाटीन पिंडी कुठे काय केला? सो गाईज, नवीन खरेदी केली म्हणल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे काय असतं. पूजा करा आपल्या गॅसची भाऊ. नवीन गॅसची पूजा करा आपल्या.
सोय झाली आमच्या काही विषय नाही आता. सो सिनेमॅटिक शॉट तुम्हाला कसं वाटले काहीच कमेंट करून नक्की सांगा. प्रोडक्ट कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा. प्रोडक्ट आपल्याला आलेला आहे म्हणून जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राजा राम. हां प्रोडक्ट कुठनं काय आहे ना पैसे दिले फुकट नाही आलं त्याच्यामुळे मी प्रमोशन करणार नाही. प्रोडक्टचं नाव सांगतो तुम्हाला. पोर्टेबल कार्ड टाईप स्टोव कोलवर कंपनीचं आहे. एकदम व्यवस्थित प्रोडक्ट आहे म्हणजे आवडलं आपल्याला. पोर्टेबल कार्ड ह्याच्यावरनं आपल्याला प्रोडक्ट आलेलं आहे. एकदम व्यवस्थित प्रोडक्ट आहे म्हणजे एकदम काय म्हणतात क्वालिटी आहे. क्वालिटी म्हणजे असं वाटलं आहे छोटं बघून की याला थ्रो नसेल प्रेशर नसेल पण भारी आहे. पण ॲक्च्युअलमध्ये ह्याची म्हणजे यूज आहे ना आपण ट्रेकिंगला गेल्यावरच कळणार आहे की नक्की किती वेळ लागतो काय लागतो याला नाही का. पण ट्रेक करत असाल तर भाऊ खरंच भारी व्यवस्थित एकदम एकदम छोटे जागेत बॅगेत बिगेत कुठेही घालून नेऊ शकतो आपण भारी ठिकाणी. आता फक्त ते हळद कुंकू जे आणले ते लपून मला परत देव करत नाही लागेल. आमच्या घरचे म्हणते हळदी कुंकीचं करता काय तुम्ही. पूजा पेजा केलेली आहे भाऊ आपल्या ट्रेडिशनमध्ये. नवीन काही गोष्ट घेतली की पूजा करतो आपण. हां हसण्यासारखं काय नाही आहे ट्रेडिशन फॉलो करतो आपलं. बाकी एकदम व्यवस्थित इथनं हो गॅस बसतो बघा. हा गॅस इथनं लावायचा आणि हा ह्याचा थ्रो कमी जास्त करायचा आणि हे टुपुक केलं की लगेच पेटतं. तुम्हाला देऊ का डेमो. हातात होईल का. इथनं थोडं वाढवायचं. हां हे बघा पेटलं हो का. थ्रो वाढला बघा. हो फुल थ्रो आहे फुल थ्रो. पैसा असं हां चिकन 65 परत मुर्ग अजून हे चिकन बाकरान शिजवणार आहे ह्याच्यावर. थांबा तुम्ही आता 15 किलोचं बाकरान ह्याच्यावर शिजणार आहे आता. झालं तरी पण हां झालं. सो प्रोडक्ट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पाहिजे असेल ऑनलाईन कुठेही चेक करा. ट्रेकिंग स्टोव किंवा काय म्हणते त्याला ट्रेकिंग स्टोव वगैरे काय टाकायचं आहे टाका आणि काय घ्यायचं आहे घ्या. आता हे करू का काढू का. हां बघा हे असं निघतं. हे गॅस असा निघतो. ह्याला टोपण लावायचं. हे खालचं असं निघतं. हां हे इकडं हे इकडं हे इकडं हे इकडं. ओके पैसा वसूल बॅगेत टाका फिरायला जावा. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कॉमेंट आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. लवकर ट्रॅव्हल ब्लॉग ट्रेकिंग ब्लॉग बघत राहा. स्किप करू नका. छोटा ब्लॉग झाला पण क्वालिटी झाला. शेअर हां हे टोपण लावायचं विसरू नका नाही तर टोपण लावायचं नाही बॅगेत आग लागायची तुमच्या. हां इथं बुडाला आग लागलेली चालेल पण बॅगेत आग लागलेली नाही चालते. आणि हां पॅकेजिंग पण पिशवी दिली. इथं तुम्ही शॉपिंगला गेल्यावर पिशवी मागायला लागते 10 रुपये देऊन पण ह्यांनी फुकट पिशवी दिली बघा. अजून काय पाहिजे तुम्हाला. कितीला आहे 1000 रुपयाला. 1000 रुपयाला घ्या. 600ला आहे पण 1000 रुपयाला घ्या तुम्ही माझ्याकडून. गॅस हां हे बघा हे पिशवीत पॅक करायचं आणि बॉक्समध्ये पॅक करायचं. ओके पैसा उचल. ओके लाईक करा.